नाशिकमध्ये ठाकरेंना धक्का, हिरेंचा विरोध डावलून बडगुजरांचा प्रवेश. राजकीय नाट्यानंतर बडगुजर भाजपात. सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो. सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याच्या आरोपांमुळे बडगुजरांच्या विरोधात विधानसभेत रणकंदन माजलं. मात्र याच सुधाकर बडगुजर यांनी नाट्यमय घडामोडींनंतर अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय. ठाकरे गटानं हकालपट्टी केल्यानंतर नाशिकच्या आमदार सीमा हिरेंचा विरोध असतानाही मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनं सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. तर शक्ती प्रदर्शन करत बडगुजर मुंबईत दाखल झाले. मात्र त्याविषयी भाजपचे नेतेच अनभिज्ञ असल्याचं समोर आलं. या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही. मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो. त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर, कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत. त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल. त्यामुळे दुपारच्या नंतर पाहू. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. बऱ्याच नाट्यमय घडामोडींनंतर बडगुजर भाजपमध्ये दाखल झाले खरे, पण सकाळी अनभिज्ञ असलेले भाजपचे नेते मात्र पुष्पगुच्छ घेऊन बडगुजर यांच्या स्वागतालाही हजर होते. आता हा पक्षप्रवेश झाला आहे. शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपले जुने संघटना, नवी संघटना या सर्वांचा समन्वय करावा लागतो. नक्कीच काही मनमुठाव राहतात. शेवटी मतभेद नाहीये, काही मतभेद विचाराचे असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही. तर विरोधकांनी मात्र भाजपच्या जुन्या आरोपांची आठवण करून देत भाजपची कोंडी केली आहे. अशा मग दाऊद इब्राहिम बहुतेक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असेल, त्याला शुद्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असेल. दाऊद इब्राहिम, अजहर मसूद किंवा हे सगळे जे आता काही लोक अटकेत आहेत, तुरुंगात आहेत, दाऊदचे हस्तक, इक्बाल मिर्चीला तर शुद्ध करून घेतलेलंच आहे. आता दाऊदला घेतील, सलीम कुत्ताला घेतील, पण हा त्यांच्या पक्षाची ती विचारधारा आहे. नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, मनसे नेते अशोक मुर्तडक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आता आपणच केलेल्या आरोपांमुळे प्रतिमा मलिन झालेल्या बडगुजर यांना सोबत घेऊन भाजप नाशिक महापालिकेत 100 पार जाणार की बडगुजर यांचा भाजपलाच फटका बसणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.